कोल्हापूर शहर नेहमीच संस्कृती व परंपरा जपणारे शहर म्हणून ओळखले जाते. त्याच अनुषंगाने करवीर गर्जना ढोल पथक गेली 10 वर्षे गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष स्वागत म्हणून शोभायात्रेचे आयोजन करत आहे. प्रत्येक वर्षी हे पथक नवीन संकल्पना घेऊन शोभायात्रेचे आयोजन करत आहे. तसेच याही वर्षी आपली माती आपले खेळ, आरोग्य आणि संस्कृतीचा मेळ ही संकल्पना घेऊन यंदाच्या शोभायात्रेचे आयोजन केले होते. या शोभायात्रेची सुरुवात सकाळी 9 वाजता मिरजकर तिकटी येथून झाली. तिथून बिनखांबी गणेश मंदिर, महादेव रोड, पापास तिकटी, माळकर तिकटी, छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावरून मार्गस्थ झाली. यंदाच्या शोभायात्रेमध्ये संस्कृती संकल्पनेवर आधारित चित्ररथ, रंगाविष्कार, दुचाकी पथक, मर्दानी खेळ, लेझिम पथक, मल्लखांब पथक, बालचमू वेशभूषा स्पर्धा, पारंपरिक खेळ, बैलगाडी ताफा, रील स्पर्धा, करवीर गर्जना ढोल पथक, ध्वज पथक, घोडदळ ताफा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आकर्षक मूर्ती, श्री महालक्ष्मी देवी यांच्या प्रतिमा साकारण्यात आल्या होत्या. या शोभायात्रेत करवीर गर्जना ढोल पथकाचे अध्यक्ष निखिल गावडे, उपाध्यक्ष युवराज जोशी, आशय बागल, विवेक माळी, श्रेया जोशी, निशांत जाधव, अजिंक्य शिंदे तसेच सन मराठी वाहिनीवरील कलाकार पायल मेमाने, सुरेखा कुडची, संकेत चिकटगावकर यांनी सहभाग घेऊन हलगीच्या तालावर लेझिम खेळून आनंद साजरा केला. यावेळी सुरेखा कुडची व पायल मेमानी यांनी टीव्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना कोल्हापूरच्या कला व परंपरेविषयी आपल्या भावना व्यक्त करून सर्वांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी प्रदीप जाधव.